टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर येते. टिटवाळ्यात पकडलेली ड्रग पेडलर अश्विनी पॉलनं कचऱ्यात ड्रग्ज फेकलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे. अश्विनीला पोलिसांनी अतिशय शिताफीनं अटक केली आहे. अश्विनी राहत असलेल्या घराची माहिती मिळताच पोलिसांनी बारकाईनं पाळत ठेवली. पालिका अधिकारी असल्याचं भासवत पोलिसांनी या भागात सर्वे सुरू केला आणि तिच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले. अखेर वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकलाय. अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर तिला ड्रग्ज पुरवत होता, त्याची विक्री ती करायची. तब्बल 6 कोटींचं ड्रग्ज तिने कचऱ्याच्या डब्यात लपवलं होतं. पोलिसांनी छापा टाकला असता सगळं घर शोधलं पण ड्रग्ज सापडत नव्हतं. अखेर पोलिसांचं लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेलं आणि अश्विनीचं बिंग फुटलं. तर टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी भन्नाट आयडिया लढवली. पोलीस तिच्या घरी नेमके कसे पोहोचले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. महापालिकेचा सर्वे करतोय असं म्हणत पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी प्रवेश केला. अश्विनीचं घर कळताच पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आणि त्यानंतर बार गर्ल ही अश्विनी पॉल असल्याचं समोर आलं. तर पोलिसांकडून लगेचच घराची झाडाझडती घेण्यात आली. कोणा ना कोणा पोलिसांनी तपासला. शेवटी कचऱ्याचा डबा तपासल्यावर तिच्या घरातले 6 कोटींचे ड्रग्ज पोलिसांना सापडले. तर अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद हा ड्रग्जचा पुरवठा करत होता. सय्यदनं दिलेल्या ड्रग्जची विक्री अश्विनी करायची. तर अश्विनी दर 3 महिन्याला घर बदलायची. 2 महिन्यापूर्वीच ती टिटवाळ्यात राहायला आली होती. अमीर सय्यदनं तुरुंगात जाण्यापूर्वी अश्विनीकडे ड्रग्ज दिले होते. तर अश्विनीकडे रुखसाना शेख नावाचं आधार कार्डही सापडलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.